अकोला जिल्ह्यातील गोरेगाव इथल्या जगतराव आणि वेणुताई बाजड आणि त्यांची 50 वर्षाची गतिमंद मुलगी यांचं स्वतःचं घर नसल्यामुळे आणि एकुलता एक मुलगा सांभाळ करत नसल्यामुळे चांगलीच ससे होलपट होते. जगतराव बाजड 1990 मध्ये पोलाद कारखान्यातून अधिकारी घ्यावं यासाठी विकलं. मुलाच्या आयुष्यात आनंद पेरणारा त्यांचा हाच निर्णय नेमका चुकला. जगतराव यांना अरुण हा एकुलता एक मुलगा आहे आणि 5 मुली आहेत. त्यातील 4 मुलींचे त्यांनी विवाह लावले तर एक गतिमंद मुलगी त्यांच्या बरोबर राहते. या तिघांनी मुलगा अरुण आणि सुनेचा त्रास 2010 पर्यंत कसा तरी सहन केला. अखेर 2010ला या तिघांना हा त्रास अतिशय असह्य होत असल्यानं भिलाई सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते अकोला जिल्ह्यातील वेणुताईंचं माहेर असलेल्या गोरेगाव इथं नातेवाईकांच्या मदतीनं राहायला आले. अखेर या वृद्ध आई वडिलांना कायद्याचा आधार घ्यावा लागला. अकोल्यातील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी या वृद्ध आई वडिलांना महिन्याकाठी निर्वाह भत्ता म्हणून 7,500 रुपये देण्याचा आदेश दिलाय. 2007 ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी यांनी हे आदेश दिले. हे काम करते, ही इकडे मी तिघे जण आम्ही काम करतो. 1500 रुपये हे देतात, तर दिवस भागू शकत नाही. काही थोडं याचं ध्रुव भाडाचं आम्हाला काही मिळतं, तर तेवढ्या पैशामध्ये 3 माणसं होऊ शकत नाही. आता आजूबाजूला जे आमचे काही नातेवाईक आहेत किंवा मुली आहेत ते काही थोडं देत राहतात. असं कोण सामूहिक चालू आहे. परंतु आता गव्हर्नमेंटने हा एक काढून काढला म्हणून आम्ही हा इथं हे नाही. याच्या आधी आम्ही असं धाडस केलं नव्हतं. मुलगी आहे सोबत, थोडा याचे मेडिकल वगैरे सुरू आहे, मेंटन हॉस्पिटलचं, त्याचे वाटते. त्यांचा जो मुलगा आहे 50-60 रुपये त्यांना महिना त्या ठिकाणी पडतो आणि मग त्या महिन्यातला शेअर त्याच्या वडिलांसाठी त्यांनी दिला पाहिजेत किंवा त्याचं पालन पोषण केलं पाहिजे. आणि म्हणून हे सामाजिक दृष्टिकोन ठेवून आम्ही त्या मुलांकडून दरमहा त्या कुटुंबाला म्हणजे जगतराव मोतीरामजी बाजड यांना दरमहा 7,500 रुपये त्यांनी निर्वाह भत्ता म्हणून देण्याचा या ठिकाणी आदेश पारित केलेला आहे. अरुण बाजड यांचा एक मुलगा डॉक्टर तर एक इंजिनियर आहे. तरी अरुण हे आपल्या आई वडिलांना केवळ 1,500 रुपये एवढा तुटपुंजा भत्ता देत होते. ही कहाणी ऐकल्यावर संस्काराशिवाय बुद्धिमत्ता आणि शिक्षणाला काहीही अर्थ नाही असंच दुर्दैवानं म्हणावं लागेल. झी मीडियासाठी जयेश जगड, अकोला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.